सिम कार्ड कोणाकडे? अमेरिकेची नोंदणी असलेली सिम कार्ड. वाल्मिक कराडकडे अमेरिकेची नोंदणी असलेलं सिम कार्ड होतं आणि त्यातून तो अनेकांना धमकी देत असल्याचं आता समोर आलंय. हे बघा, आका जो आहे हा सोपा आका नाहीये. हा आका 17 मोबाईल वापरत होता. आता तुम्ही नाविन्यपूर्ण योजना सांगितली की अमेरिकेवरून धमकी देत होता. वापरत असेल, तेही करत असेल. आका काय काय नाही करू शकत. आकाचा बाका 50 लोकांना प्रत्येक महिन्याला काहीतरी ठराविक रक्कम पाठवत होता. आका ठराविक लोकांना म्हणतोय, लोकांना शब्द वापरतो, तुमचं तुम्ही समजून जा. वाल्मिक कराडच्या पद्धतीने तुमच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की माझ्याकडे सुरेश धस यांचेही काही व्हिडिओ आहेत, ते मी योग्य वेळ आल्यावर. कोणी वाल्मिक कराडच्या पत्नीने माझ्या हे बघा, मी त्या माऊली बद्दल काय बोललो का? महिला आहे ती, माझी भगिनी. माझ्या भगिनीने केलेल्या आरोपावर मी काही बोलणार नाही. कोणताही पुरुष असेल त्याने माझ्यावरती आरोप करावे. व्हिडिओ हे ते अरे कुठंच काय सापडू शकत नाही हो. लय धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलेलं आहे. माझे काही व्हिडिओ सापडणार नाही. हा नाही, मला त्या माऊली बद्दल काहीच बोलायचं नाही. ती माझी बहीण आहे. माऊलीवर मी बोलणार नाही. हा त्यांच्याच कुणी पुरुषाने बोललं तर त्याला मात्र उत्तर देईल. आकाने दिलं तरी हरकत नाही भविष्यामध्ये. पण अशा आरोपींच्या माध्यमातून समाजाची ढाल बनवून समाजाचे अनेक कार्यकर्ते. हे काही नाही, समाजाचे कार्यकर्ते वगैरे नाही. हे फेसबुक व्हॉट्सअप रील्स वरती हे जे एकदम जे पोरं आहेत, ज्यांचं ऑलरेडी ह्या लोकांमुळे वाटोळ होऊन बसलेलं आहे, त्या पोरांनी पुस्तकं हातात घ्यायच्या ऐवजी, अभ्यास हातात घ्यायच्या ऐवजी या नको त्या लोकांचे रील्स बघत बसतात. ते रील्स बघे एक ॲटम नवीन तयार झालेला आहे. त्यातले हे पोरं आहेत, बाकी काही नाही. चाल 100% खंडणीला आडवा आला म्हणूनच संतोष देशमुख. हे कोण मी नाही सांगत, SIT सांगते. त्याच्यामुळं हे जे SIT सांगते ना, ते SIT खरं बोलेल ना. आम्ही काही बी बोलू पॉलिटिशियन, पण SIT काय म्हणते, रिमांड जो अर्ज आहे कालचा, त्याच्यात जी SIT म्हणते ती हेच म्हणते की खंडणीच्या आडवा आला म्हणून संतोष देशमुखला संपवला.